नमस्कार मंडळी, मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य श्री गणपती गजाननाच्या स्मरणाने या व्हिडिओला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि. यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनव हरिः. नमस्कार मंडळी, येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना. श्री गणपती गजानन तुमच्यावर येणारी सगळी विघ्न दूर करून तुमचं रक्षण करो अशा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. या व्हिडिओमध्ये काय बघणार आहात तुम्ही, तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला 12 राशींचे विस्तृत असे राशी भविष्य मी सांगणार आहे, ज्यामध्ये सकारात्मक पैलू असे असतील की कोणते दिवस व कोणता काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. आव्हानात्मक पैलू असतील कोणत्या गोष्टींची काळजी किंवा कोणत्या समस्या तुमच्या राशीनुसार तुमच्या जीवनामध्ये ह्या आठवड्यात येऊ शकतात, त्यावर उपाय आणि सूचना कोणत्या असतील, ग्रहमानानुसार तुम्हाला काय करावे लागेल व काय टाळावे लागेल, आरोग्यदृष्ट्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन असेल, आर्थिकदृष्ट्या धनलाभ खर्च किंवा गुंतवणुकीबाबत सल्ला असेल, कौटुंबिक प्रेम आणि सामाजिक संबंधांवर आधारित काही भाष्य असेल, करिअर व्यवसाय व नोकरी संदर्भात काही मार्गदर्शन असेल, व्यवसायात प्रगती किंवा आव्हाने कोणती असतील त्याबाबत सांगणार आहे. शुभरंग तुमच्या राशीसाठी कोणता आहे, शुभ अंक कोणता आहे आणि तुमच्यासाठी ह्या आठवड्याचा उपाय कोणता आहे हे देखील मी सांगणार आहे. हे भविष्य सांगत असताना मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्याकरिता मला तुमच्या कॉमेंट आवश्यक आहेत. तेव्हा जे आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्यांना विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यूट्यूबकडून ह्या प्रत्येक नवीन ह्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे तुम्हाला आवडेल त्याच्यावर आणि जे आवडणार नाही त्याच्यावर दोन्हीवरही कॉमेंट करायला मात्र विसरू नका. किंवा व्हिडिओला सुरुवात करूया. मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुमच्या पराक्रमाचा स्वामी मंगळ ग्रह या आठवड्यात अनुकूल स्थितीत असल्याने तुमच्यामध्ये एक ऊर्जा आणि एक वेगळा उत्साह संचारलेला तुम्हाला दिसेल. तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रयत्न कराल, त्यात यश मिळण्याची शक्यता देखील अधिक आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार असून तुम्ही आव्हानांना सामोरं जाण्यास तयार आहात. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सकारात्मक असणार असून तुमच्या कामाचे सगळ्या ठिकाणी कौतुक होईल आणि नवनवीन संधी देखील या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना या आठवड्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन भागीदारी किंवा मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. गॉसिपपासून दूर राहा, कारण भविष्यात तुम्हाला ह्या सहकाऱ्यांचीच मदत उपयुक्त ठरणार आहे. वरिष्ठांशी संवाद साधताना तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये लीनता ठेवा, त्याचा तुम्हाला पुढे फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीत मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सकारात्मक असणार असून जुनी येणी ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात, पण त्याकरता तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे, परंतु तज्ज्ञांचा सल्ला मात्र जरूर घ्या. पण गुंतवणूक कोणत्या प्रकारची, तर लॉंग टर्म गुंतवणूक, म्हणजे महिना 2 महिन्यासाठी नाही, तर वर्ष किंवा 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्याकरिता हा आठवडा चांगला आहे. अचानक धनलाभाची शक्यता ह्या आठवड्यात आहे. विशेषतः जर तुम्ही शेअर बाजारात अगोदर गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा आणि बजेटनुसार नियोजन करा, म्हणजे फायदा झाला म्हणून ती रक्कम आपल्या वैयक्तिक गरजांवर खर्च करू नका. ती रक्कम पुन्हा इन्व्हेस्ट करा, ज्याच्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल आणि अधिक पैसा मिळवून तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा सहजपणे भागवू शकाल. बचत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करा.
कौटुंबिक जीवनात काही छोटे गैरसमज ह्या आठवड्यात मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात, परंतु संवादामुळे ते तुम्ही सहजपणे मिटवू शकाल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमची नाती अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती ह्या आठवड्यात भेटण्याची शक्यता आहे. पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. त्या व्यक्तीचे संपूर्ण स्वभावाबद्दल जाणून घ्या आणि मगच त्या व्यक्तीशी बोला. विवाहित जोडप्यांनी एकमेकांचा आदर केल्यास तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तुमचं कौटुंबिक जीवन घालवू शकाल. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद शक्यतो टाळा. मुलांना अधिक वेळ द्या. आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. ती म्हणजे पोटाशी संबंधित समस्या किंवा हंगामी सीझनल आजार तुम्हाला होण्याची शक्यता आहे. संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करणे तुम्हाला फायदेकारक ठरणार आहे. विशेषतः वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या. कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नका. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व नारंगी. आणि मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय श्री हनुमान चालिसाचा रोज 1 पाठ करा आणि लाल रंगाचा वापर या आठवड्यात जास्तीत जास्त करा. वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा काही नवीन संधी घेऊन येईल, परंतु त्याचबरोबर नवीन आव्हाने देखील निर्माण होणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्याने कला, सौंदर्य आणि भौतिक सुखाकडे तुमचा ह्या आठवड्यात ओढा राहील. तुम्ही अधिक व्यावहारिक आणि संयमी असाल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल, पण त्यामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे. तेव्हा धीर धरा आणि कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी हा काळ अनुकूल आहे, परंतु कोणताही मोठा करार करण्यापूर्वी त्या कराराबाबत संपूर्ण माहिती घ्या. त्यातील जाणकारांचा योग्य तो सल्ला घ्या आणि मगच तो करार साईन करा. भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवा. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळलेले बरे. काम प्रामाणिकपणे होण्याकरता हे आवश्यक आहे. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा काळजीपूर्वक हँडल करणे गरजेचे आहे. खर्च वाढण्याची शक्यता असून विशेषतः घराशी संबंधित किंवा चैनीच्या वस्तूंवर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो. तेव्हा अनावश्यक खरेदी टाळा. गुंतवणुकीसाठी हा काळ वृषभ राशीच्या जातकांना फारसा अनुकूल नाही. तेव्हा कुठल्याही प्रकारची नवीन गुंतवणूक या आठवड्यात करू नका. जुनी गुंतवणूक कंटिन्यू ठेवा, परंतु नवीन कुठल्याही प्रकारची गुंतवणूक वृषभ राशीच्या जातकांनी या आठवड्यात न करणं सोयीस्कर आहे व फायद्याचे देखील आहे. जुने कर्ज किंवा जुनी देणी फेडण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न करा. बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करा. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळणार असून कुटुंबासोबत वृषभ राशीचे जातक या आठवड्यात चांगला वेळ घालवू शकाल. नातेसंबंध मजबूत होतील. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा चांगला असणार असून अविवाहित व्यक्तींना आपल्या योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. विवाहित जोडप्यांमध्ये समन्वय वाढणार असून जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. घरामध्ये शांतता राखण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. आरोग्यदृष्ट्या वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपली खाण्यापिण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. पचनासंदर्भात समस्या किंवा सांधेदुखीचा त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक असून मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगा करणे तुम्हाला फायदेकारक ठरेल. मात्र एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं या आठवड्यात टाळा. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व हिरवा. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा आणि येत्या शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा बौद्धिक कार्य आणि संवादासाठी उत्तम असणार असून तुमच्या राशीचा स्वामी बुध अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि बोलण्यात प्रभावीपणा येईल. तुम्ही अधिक जिज्ञासू आणि सक्रिय या आठवड्यात असाल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना नवीन संधी मिळणार असून संवाद आणि लेखनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. तुमच्या कल्पनांना वाव मिळेल आणि त्यातून तुम्हाला यश, कीर्ती, संपदा मिळणार आहे. व्यवसायात नवीन रणनीती आखण्यासाठी आणि विपणनासाठी म्हणजे मार्केटिंगसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून ग्राहकांशी संपर्क वाढवा.
नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांच्या कामाची योग्य प्रशंसा होईल. पदोन्नतीची शक्यता देखील या आठवड्यात आहे. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी हा काळ अनुकूल असून सहकाऱ्यांशी आपले संबंध चांगले प्रस्थापित कराल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मिथुन राशीच्या जातकांना सकारात्मक असणार असून अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. विशेषतः जर तुम्ही शेअर बाजारात ह्यापूर्वी गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात तुम्हाला त्याचा योग्य परतावा मिळू शकतो. परंतु एक काळजी घ्या, मिळालेला परतावा, मिळालेला फायदा पुन्हा रिइन्व्हेस्ट करा. तो आपल्या वैयक्तिक गरजांवर खर्च करू नका. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या आठवड्यात मिळणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक फंडाची गरज लागू शकते. तेव्हा बचत करा, त्याचं नियोजन करा. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि सामंजस्य राहणार असून कुटुंबासोबत प्रवास किंवा मनोरंजनाचे नियोजन मिथुन राशीचे जातक ह्या आठवड्यात उत्तम रीतीने करू शकतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार असून अविवाहित व्यक्तींना त्यांच्या आवडीच्या व्यक्ती या आठवड्यात भेटू शकतात. बौद्धिकदृष्ट्या तुमच्याशी त्यांचं जुळणार असून विवाहित जोडप्यांनी एकमेकांशी अधिक संवाद साधणं व एकमेकाबद्दल असलेले गैरसमज दूर करणं आवश्यक आहे. नवीन मित्र या आठवड्यात तुमचे बनवू शकतात. म्हणजे फॅमिली फ्रेंड ज्याला आपण म्हणतो ते ह्या आठवड्यात नवीन मित्र निर्माण होऊ शकतात. तुम्ही त्यांच्याशी योग्य संवाद साधा. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना ह्या आठवड्यात श्वसन संस्थेशी संबंधित समस्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे. त्या संदर्भात त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो. तेव्हा शक्यतो थंड पदार्थांचे सेवन टाळा. मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि योगा करणं तुम्हाला फायदेशीर ठरणार असून त्यामुळे तुमची रिकव्हरी फास्ट होऊन कुठल्याही आजारात तुम्ही 24 तासापेक्षा जास्त वेळ अंथरुणाला खिळून राहणार नाही. लवकर रिकव्हरी फास्ट होईल आणि पुन्हा आपल्या कामाला लागाल. नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे अनावश्यक ताण दूर होऊन तुम्ही प्रसन्न मनाने सर्व आव्हाने पेलू शकाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या बुधवारी गणपती गजाननाची सेवा करा. 21 वेळेला प्रणम्य शिरसा देवम हे गणपतीचं स्तोत्र आपल्या राहत्या घरी किंवा जवळच्या गणपती मंदिरात जाऊन पठण करा व हिरव्या वस्तूंचे दान करा. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडासा इमोशनल भावनिक असणार असून त्यामध्ये उत्तम सुस्थिरता तुम्हाला या आठवड्यात जाणवेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र या आठवड्यात विविध स्थितीतून जाणार असल्यामुळे तुमच्या भावनांमध्ये त्याबाबत चढउतार निर्माण होऊ शकतात. तरीही तुम्ही अधिक संवेदनशील आणि अधिक काळजी आठवड्यात स्वतःची घेऊ शकाल. अनावश्यक भावनांवर योग्य नियंत्रण करू शकाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा आपल्या स्वतःच्या मनाची तयारी ठेवा. तुम्ही तुमच्या मेहनतीने त्यावर मात कराल. परंतु तुमच्या उपास्य देवतेची उपासना करणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष केंद्रित करा. इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये मन रमवू नका. त्यामुळे तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर जाल आणि त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर तोंडसूक घेऊ शकतात. व्यवसायात जुने व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा आठवडा चांगला असून नवीन मोठे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला जरूर घ्या. भागीदारीतील व्यवसायात गैरसमज होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणं आवश्यक असून त्यांच्या प्रत्येक सूचनेचं पालन करा. संयमाने काम करा, त्यामध्ये तुमचा फायदा आहे. आर्थिकदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग या आठवड्यात तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्याचबरोबर तुमचा खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा तुमचं नियोजित बजेट कोलमडणार नाही याचं आधीपासूनच नियोजन करा. विशेषतः घराशी संबंधित किंवा कुटुंबाशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीसाठी घाई करू नका. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा.
कौटुंबिक जीवनात कर्क राशीच्या जातकांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळल्यास सहजपणे कुठलेही दुष्परिणाम न होता घरातील वातावरण चांगले राहील. प्रेमसंबंधामध्ये भावनिक स्थिरता आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, पण कोणत्याही नात्यात घाई करू नका. विवाहित जोडप्यांनी एकमेकांना आदर द्या, एकमेकांच्या भावना समजून घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात मानसिक ताण व भावनिक असंतुलनापासून सावध राहणं गरजेचं आहे. पोटाशी संबंधित समस्या किंवा झोपेच्या विकाराचा त्रास होऊ शकतो, तेव्हा योग्य ती काळजी घ्या. ध्यान, योगा आणि शांत वातावरणात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. संतुलित आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या. रात्रीच्या झोपेमध्ये एकदा झोपल्यानंतर शक्यतो मोबाईलपासून स्वतः दूर राहा. कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. व कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय, येत्या सोमवारी भगवान शंकराची पूजा करा व त्याला ओम नमः शिवाय ह्या मंत्राने 108 बिल्वपत्र अर्पण करा आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि नेतृत्वाच्या गुणांनी परिपूर्ण असणार असून तुमच्या राशीचा स्वामी सूर्य अनुकूल स्थितीत असल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चमकण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही अधिक उत्साही आणि अधिक प्रभावी असाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा अत्यंत शुभकारक असणार असून तुमच्या कामाची लोक प्रशंसा करतील आणि त्यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहा. व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि मोठ्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करा. त्याकरिता हा काळ उत्तम असून तुमच्या नेतृत्वाच्या गुणांमुळे तुम्ही इतरांवर प्रभाव टाकू शकाल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य ह्या आठवड्यात मिळणार आहे. आपल्या कल्पना स्पष्टपणे मांडा आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सिंह राशीच्या जातकांना धनलाभ करून देणारा असणार असून तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, मात्र मिळालेला पैसा पुन्हा रिइन्व्हेस्ट करा. जुनी येणी वसूल होऊ शकतात, पण त्याकरिता थोडासा तगादा लावणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी बचत करा. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार असून विशेषतः स्थावर मालमत्ता आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचे आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि सौहार्दपूर्ण व्यवहार असणार असून कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे. त्यामुळे तुमचे नातेसंबंध, कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होणार आहे. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा उत्तम असणार असून अविवाहित व्यक्तींना एखादी जुनी व्यक्ती पुन्हा नव्याने भेटू शकते. विवाहित जोडप्यांनी एकमेकांचा आदर करणं गरजेचं असून एकमेकाला योग्य तो वेळ द्या, आवश्यक तो वेळ द्या. सामाजिक कार्यक्रमामध्ये एकत्र सहभाग घ्या. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात डोळे व हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जर ऑलरेडी तुम्हाला या समस्यांनी तुम्ही ग्रस्त असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा व ध्यान याचा योग्य तो उपयोग करा. सकस आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. सिंह राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5. शुभ रंग आहे सोनेरी व नारंगी. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय, श्री सूर्याला रोज सकाळी 7 वाजता 1 लोटाभर पाण्याने अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचा रोज 1 पाठ करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्ही जे समोरच्याला सांगाल त्याने ती व्यक्ती प्रभावित होऊन त्याचा योग्य तो परिणाम तुम्हाला या आठवड्यात बघायला मिळेल. कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा विश्लेषण, नियोजन आणि तपशीलवार गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा असेल. तुमच्या राशीचा स्वामी बुध अनुकूल स्थितीत असून तुमच्या बौद्धिक क्षमतेत वृद्धी होणार आहे. तुम्ही अधिक व्यवस्थित आणि अधिक व्यावहारिक ह्या आठवड्यात दिसू शकता.
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना उत्तम असणार असून कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने तुमची वाट बघत आहेत, तेव्हा ती आव्हाने स्वीकारण्यासाठी ऑफिसमध्ये, कार्यालयात, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा 15 मिनिटं अगोदर पोचा. त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला दिवसभर मिळतील, ज्यामुळे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील आणि परिस्थितीनुसार तुम्ही येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरं जाऊन येणाऱ्या संकटांवर सहज मात करू शकाल. व्यवसायात नवीन रणनीती आखण्यासाठी आणि कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी हा उत्तम काळ असून नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामाची अचूकता आणि गुणवत्तेवर आपलं लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा छंद तुम्हाला पहिल्यापासूनच आहे, परंतु ह्या आठवड्यात विशेष लक्ष द्या. ॲक्युरेसीला महत्त्व द्या. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. गॉसिपपासून दूर राहा आणि त्यांच्याकडून मदत घेताना कुठलीही कुचराई करू नका. आर्थिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. परंतु तुमची आवक जरी वाढली तरी त्याबरोबर खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आरोग्य किंवा घरातील दुरुस्तींवर खर्च या आठवड्यात वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. आवश्यक खर्च जरूर करा, पण बजेटनुसार त्याचं योग्य नियोजन केल्यास तुम्ही प्लसमध्ये राहाल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे, परंतु गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच लॉंग टर्म गुंतवणूक या आठवड्यात तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून कुटुंबियांसोबत तुमचे आर्थिक संबंध चांगले राहतील. कौटुंबिक जीवनात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे, परंतु संवादामुळे ते सहजपणे तुम्ही मिटवू शकाल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला आहे. घाईघाईने मात्र कुठलाही निर्णय घेऊ नका. विवाहित जोडप्यांनी एकमेकाला वेळ द्या. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पोटाशी संबंधित समस्या ह्या आठवड्यात निर्माण होऊ शकतात. तेव्हा अवकाश, पूर्वीचे लोक सांगायचे अवकाश म्हणजे सावकाश, म्हणजे हळूहळू नव्हे तर 2 घास कमी जेवा. आवश्यक तो आहार, सकस आहार घ्या, ज्यामुळे पोटासंदर्भात समस्या तुम्ही नियंत्रणात ठेवू शकाल. नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6. शुभ रंग आहे हिरवा व निळा. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या बुधवारी भगवान गणपती गजाननाला 21 दुर्वांच्या 21 जुड्या अर्पण करा आणि हिरव्या वस्तूंचे दान करा. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संतुलन, कला आणि सामाजिक संबंधांसाठी महत्त्वाचा ठरणार असून तुमच्या राशीचा स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्याने तुम्ही अधिक आकर्षक आणि सामंजस्यपूर्ण असे ह्या आठवड्यात चांगले प्रेझेंटेशन करू शकाल. नातेसंबंधांना अधिक महत्त्व द्याल आणि सामाजिक जीवनात सक्रिय राहाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना नवीन संधी मिळतील. विशेषतः कला, डिझाईन किंवा सार्वजनिक संबंधांशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या तूळ राशीचे जातक या आठवड्यात उत्तम प्रेझेंटेशन करू शकाल, कारण हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि भागीदारीत काम करण्यासाठी हा आठवडा चांगला असून ऑनलाईन मार्केटिंगचा योग्य तो वापर करा. कोणत्याही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी शांतता राखणं आवश्यक असून सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना आठवडा चांगला असणार असून धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. जुनी येणी वसूल होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असून सौंदर्य प्रसाधने, कला व मनोरंजनाशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक चांगला परतावा मिळू शकतो. अनावश्यक खर्चापासून दूर राहा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा. अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी आधीपासूनच आर्थिक नियोजन करा. कर्जाची परतफेड करण्यासाठी हा काळ अनुकूल असून नवीन खर्चांना नाही म्हणायला शिका. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सौहार्दपूर्ण वातावरण असणार असून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मिळणार आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे तुमचे नातेसंबंध अधिक चांगले व अधिक मजबूत होणार आहेत.
प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला आहे. पती पत्नींनी एकमेकाचा आदर करा, एकमेकासाठी पुरेसा वेळ द्या. ज्यांना मुलं आहेत, संतती आहे, त्यांनी आपल्या संततीसोबत एकत्र जास्तीत जास्त वेळ घालवा. त्याचे सुपरिणाम म्हणजे संततीवर चांगले संस्कार होतील आणि संततीकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता नवीन ऊर्जा तुमच्या संततीला देखील मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात मूत्रपिंड किंवा कमरेच्या खालच्या भागाशी संबंधित समस्यांपासून त्रास होण्याची शक्यता आहे. जर मुळातच तुम्हाला हा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. अंगावर दुखणं काढू नका. पाणी जास्त प्या आणि योग्य आहार घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगाचा पूर्ण अवलंब करा. 7 तास किमान रोज झोप घ्या. त्यामुळे तुमचा तणाव कमी होऊन आरोग्यासंबंधात तक्रारी लवकर दूर करू शकाल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 8. शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि पांढऱ्या वस्तूंचे यथायोग्य यथाशक्ती दान करा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा परिवर्तन, गहनता आणि संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणार असून तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला या आठवड्यात प्रसन्नता आणि नवीन कामं शोधून काढण्याची मानसिकता देईल. तुमच्यामध्ये एक ऊर्जा आणि दृढनिश्चय दिसेल. तुम्ही अधिक चौकस आणि ध्येयवादी राहाल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला तुमच्या कामात काही आव्हाने येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने त्यावर सहज मात करू शकाल. आणि तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. तसेच तुमच्या राशीच्या जातकांनी गणपतीची उपासना करणं केव्हाही फलदायक ठरेल. तेव्हा गणपतीची उपासना जर तुम्ही करत असाल तर ती तशीच अव्याहतपणे सुरू ठेवा. त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या व्यवसायावर, तुमच्या नोकरीवर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावर तुम्हाला दिसणार आहेत आणि त्यामुळे नवीन मित्रमैत्रिणींशी संवाद साधू शकाल. तुमच्या संशोधनात्मक वृत्तीचा वापर योग्य पद्धतीने ह्या आठवड्यात तुम्ही करू शकाल. व्यवसायात गुप्त व्यवहार किंवा संशोधनाशी संबंधित कामात या आठवड्यात तुम्हाला यश मिळणार आहे. नवीन भागीदारी शक्यतो टाळलेली बरी. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादांपासून दूर राहा. गॉसिपपासून दूर राहा. राजकारणापासून दूर राहा. आपले काम मात्र प्रामाणिकपणे करा. त्यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यामुळे वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता बाळगणं आवश्यक आहे. वरिष्ठ तुमच्यावर त्यामुळे खुश राहतील. आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असून खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः गुप्त किंवा अनपेक्षित खर्च. त्यामुळे तुमचं बजेट ह्या आठवड्यात कोलमडू शकतो. तेव्हा आधीपासूनच नियोजन करा. अनावश्यक खर्चांपासून दूर राहा. नाही म्हणायला शिका. गुंतवणुकीसाठी घाई करू नका आणि तज्ज्ञांचा सल्ला गुंतवणुकीबाबत घ्यायला विसरू नका. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा ह्या आठवड्यात मिळू शकतो. तेव्हा मिळालेली रक्कम वैयक्तिक गरजांवर खर्च न करता त्याची पुनर्गुंतवणूक करा. नवीन जोखीम घेणे टाळा. बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्च टाळा. तुम्हाला परतावा किती मिळणार आहे ह्यापेक्षा तुम्ही जी रक्कम गुंतवत आहात त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. कमी श्रमात अधिक पैसा देणाऱ्या संसाधनांपासून स्वतः दूर राहा. कौटुंबिक जीवनात काही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ शकतात. संवादामुळे तो तणाव तुम्ही दूर करू शकाल. कुटुंबासोबत शांत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. विवाहित व्यक्तींनी, विशेषतः ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, त्यांनी एकमेकाला पुरेसा वेळ द्या. एकमेकासोबत किमान दिवसातून एकदा तरी एकत्र फिरायला जाणे, त्याचे चांगले सुपरिणाम ह्या आठवड्यात तुमच्या संबंधांवर होऊ शकतात. एकमेकावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या व गुप्त रोगांपासून त्रास होऊ शकतो. स्वच्छतेकडे लक्ष द्या. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा. नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.
वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 9. शुभ रंग आहे लाल व गडद तपकिरी. व वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय, येत्या मंगळवारी भगवान हनुमंताची पूजा करा आणि लाल वस्तूंचे दान करा. धनुराशीच्या जातकांना हा आठवडा आशावाद, विस्तार आणि आध्यात्मिक वाढीसाठी महत्त्वाचा ठरणार असून तुम्ही नवीन ध्येय या आठवड्यात स्वीकाराल आणि त्या ध्येयांची पूर्ती देखील होईल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु अनुकूल असून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अधिक उत्साही, सकारात्मक आणि ज्ञानाची भूक असलेले असे ह्या आठवड्यात उत्तम प्रेझेंटेशन करू शकाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत शुभ असून तुम्हाला तुमच्या कामाची योग्य प्रशंसा वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे, तेव्हा जर तुम्ही पदोन्नतीसाठी इच्छुक असाल तर त्याबाबत योग्य ते प्रयत्न करा. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहा. पदोन्नती मिळाल्यानंतर तुमचे अधिकार वाढणार असतील तर जबाबदारी देखील वाढणार आहे, याची जाणीव ठेवा. व्यवसायात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा योग्य तो उपयोग करा. मोठ्या प्रकल्पावर काम करण्यासाठी हा काळ उत्तम असून तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा तुम्हाला फायदा होणार आहे. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी धनुराशीच्या जातकांना हा कालावधी म्हणजे 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट हा कालावधी उत्तम असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असून धनलाभाची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होऊ शकतात, पण त्याकरिता तुम्हाला योग्य पद्धतीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या आठवड्यात मिळू शकतो. या अगोदर कुठे गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात चांगला परतावा मिळू शकतो. मात्र एक लक्षात ठेवा, मिळालेली रक्कम वैयक्तिक गरजांवर खर्च करू नका. ती पुन्हा रिइन्व्हेस्ट करा. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी बचत करा. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ जरी अनुकूल असला तरी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. विशेषतः शिक्षण, प्रवास किंवा परदेशाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला चांगला परतावा भविष्यकालासाठी ह्या आठवड्यात मिळू शकतो. म्हणजेच शिक्षण, एज्युकेशन, प्रवास, टुरिझम आणि परदेश म्हणजे फॉरेन इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या संदर्भात ज्या कंपन्यांचे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भविष्यात चांगला नफा कमवू शकाल. अर्थात गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच हे काम तुम्हाला करायचं आहे. त्याकरिता योग्य आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी आणि सौहार्दपूर्ण वातावरण ह्या आठवड्यात असणार असून कुटुंबासोबत धार्मिक प्रवास किंवा चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नातेसंबंध अधिक दृढ होतील. विवाहित जोडप्यांनी एकमेकांचा आदर करावा. एकमेकांसाठी पुरेसा वेळ द्यावा. आपल्या पालकांच्या प्रती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात. सामाजिक कार्यक्रमामध्ये एकत्र सहभाग घ्या. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात यकृत किंवा जांघेशी संबंधित समस्यांपासून सावध राहणे गरजेचं आहे. संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम करा. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगा करा. ह्या संदर्भात जर तुम्हाला ऑलरेडी काही त्रास असेल तर त्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. सकारात्मक विचारसरणी ठेवा, ज्यामुळे तुम्ही जास्त काळ हांतरुणाला खिळून राहणार नाही. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या गुरुवारी भगवान विष्णूची 108 नावं श्री दत्त मंदिरात जाऊन पठण करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा. मकर, कुंभ आणि मीन ह्या 3 राशींचे दिनांक 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीचे राशी भविष्य सांगण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आमच्या चॅनेलवर ज्या कम्युनिटी पोस्ट मी पोस्ट करत असतो त्याला रिप्लाय द्या. त्याच्यावर कॉमेंट करा. त्याला लाईक करा. तुम्ही पोस्टला कमेंट केल्याशिवाय नेमकं तुम्हाला काय हवं आहे हे मला कळणार नाही. तेव्हा विनंती करतो की आपल्या चॅनेलवर येणाऱ्या प्रत्येक पोस्टला किमान लाईक करा व कमेंट करा. त्यामुळे पुढे येणारे व्हिडिओ कोणते तयार करावेत याबाबत मला तुमचं
नेमका कल कुठल्या बाजूला आहे हे कळण्यास मदत होईल आणि त्याप्रमाणे ज्या विषयावर अधिक कमेंट येतील, ज्या विषयाच्या कम्युनिटी पोस्टला अधिक लाईक येतील तो व्हिडिओ आधी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. मकर राशीचा स्वामी शनी महाराज ह्या आठवड्यात तुम्हाला कठोर परिश्रम, शिस्त आणि जबाबदारी देणार आहेत. त्याकरिता तुमचे राशीस्वामी शनी जरी अनुकूल असले तरीही तुम्हाला तुमची कुवत काय आहे हे दाखवणं आवश्यक आहे. अधिक गंभीर, व्यावहारिक आणि ध्येयवादी असणं ह्या आठवड्यात गरजेचं आहे. दीर्घकालीन योजनांवर तुमचं लक्ष केंद्रित करा. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हा आठवडा स्थिर असला तरी प्रगतिशील असणार आहे. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुमच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहा. व्यवसायात दीर्घकालीन योजनांवर काम करण्यासाठी आणि तुमचा पाया मजबूत करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पूर्ण संशोधन करा. त्याचे फायदे तोटे जाणकारांकडून नीट समजून घ्या. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका. वरिष्ठांचा विश्वास हेच तुमचं ध्येय ठेवा. धीर धरा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळू शकतात, परंतु अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असणार असून स्थावर मालमत्ता किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर राहील. बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. जुने कर्ज किंवा देणी फेडण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न करा. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. कौटुंबिक जीवनामध्ये काही प्रमाणात तणाव किंवा गैरसमज या आठवड्यात निर्माण होऊ शकतात. तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळल्यास ती सहजपणे नियंत्रणात येईल. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवा. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा उत्तम राहणार असून अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. पण घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या विचारांचा कल, त्याच्यावर असलेले संस्कार, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या गरजा ह्या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करा आणि त्यानंतरच तुमचा जो निर्णय आहे तो समोरच्या व्यक्तीला सांगा. विवाहित जोडप्यांनी एकमेकांचा आदर करा आणि एकमेकाला भरपूर वेळ द्या. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात दात, हाडं आणि सांधेदुखींच्या समस्यांपासून त्रास होऊ शकतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा. नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. आणि ह्या संदर्भात तुम्हाला जर आजार ऑलरेडी असतील तर त्याबाबतीत डॉक्टरांना भेटून त्यांच्या उपायाबाबत स्वतः अपडेट राहा. त्यांनी सांगितलेले बदल करा. त्यांनी सांगितलेलं पथ्यपाणी पाळा. त्यामुळे तुम्ही आजारापासून दूर राहाल आणि निरोगी राहिल्यामुळे तुमचा आठवडा सकारात्मक आणि आनंददायक जाईल. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे काळा व गडद निळा. व मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी श्री हनुमंताची किंवा श्री शनिदेवांची पूजा करा आणि काळ्या वस्तूंचे यथायोग्य यथाशक्ती दान करा. मकर राशीप्रमाणेच कुंभ राशीचे स्वामी देखील शनी तुम्हाला अनुकूल असणार असून अधिक स्वतंत्र विचारांचे किंवा प्रगतिशील वातावरण ह्या आठवड्यात असणार आहे. तुम्ही नवीन कल्पनांवर काम करणे पसंत कराल. सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला असणार असून नवीन संधी मिळतील. विशेषतः तंत्रज्ञान, संशोधन किंवा सामाजिक कार्याशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना हा काळ अत्यंत शुभकारक असणार आहे. तेव्हा एकही आलेली संधी सोडू नका. त्याचा फायदा, त्याचा लाभ तुम्हाला भविष्यात दिसणार आहे. तुमच्या कल्पनांना नवीन वाव मिळेल. त्यातून तुम्हाला यशकीर्ती, संपदा देखील मिळेल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी हा आठवडा उत्तम असणार असून आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचा योग्य तो वापर करा. त्यातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामाची योग्य प्रशंसा लाभेल.
पदोन्नतीची शक्यता देखील आहे. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि आर्थिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा सकारात्मक असणार असून अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. तसेच जर जुनी येणी कोणाकडनं तुमचे दुसने दिलेले पैसे येणार असतील तर ह्या आठवड्यात तुम्ही अधिक प्रयत्न केल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. पण ती मोठी रक्कम मिळालेली गुंतवणूक करा तरच तुमचा अनन्यसाधारण फायदा होईल. तुम्ही तंत्रज्ञान किंवा नवीन स्टार्टअपमध्ये ह्या आठवड्यात गुंतवणूक करू शकता. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्यानंतर वरील क्षेत्रात गुंतवणूक करा. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्यासाठी बचत करा. आजची बचत हे उद्याचं भविष्य असू शकतं. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. विशेषतः दीर्घकालीन योजनांमध्ये आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र एक विशेष सूचना की गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. फायदा बघून गुंतवणूक करू नका. कौटुंबिक जीवनामध्ये कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सामंजस्यपूर्ण व्यवहार तुम्ही करणार असून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याच्या नवनवीन संधी मिळतील. त्यामुळे तुमचे नातेसंबंध कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा उत्तम असणार असून अविवाहित व्यक्तींना त्यांना मनाजोगता जोडीदार त्याची भेट या आठवड्यात होऊ शकते. मात्र तुमच्या विचारांशी जुळणारं व्यक्तिमत्व आहे का हे चेक करणं आवश्यक आहे. त्याकरिता त्यांच्याशी आदराने वागा. एकमेकासोबत अधिक वेळ घालवा. विवाहित जोडप्यांनी विशेषतः ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांनी एकमेकाला आणि एकमेकाच्या पालकांना योग्य वेळ द्या. त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन अधिक समृद्ध होईल. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना रक्तदाब किंवा पायाशी संबंधित समस्या भेडसावू शकतात. नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. पथ्यपाणी पाळा. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान ह्याचा पुरेपूर अवलंब करा. सकस आहार घ्या आणि किमान 7 तास पुरेशी झोप घ्या. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व जांभळा. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय भगवान शनिदेवाची पूजा करा आणि शनिवारी निळ्या वस्तूंचे यथाशक्ती यथायोग्य दान करा. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अध्यात्म, करुणा आणि अंतर्ज्ञानासाठी महत्त्वाचा ठरणार असून तुमच्या राशीचा स्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्याने तुमच्यामध्ये सहानुभूती, संवेदनशीलता ह्या दोनही गुणांची वृद्धी होणार आहे. तुम्ही अधिक दयाळू आणि स्वप्नाळू दिसाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला तुमचा आठवडा चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी श्री भगवान दत्तात्रेयाची उपासना फलदायक ठरेल. तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाचा वापर करून येणाऱ्या संकटांवर ह्या आठवड्यात मात करून नवनवीन आव्हाने सहज पेलवू शकाल. नवीन प्रकल्पांवर काम करताना मीन राशीच्या जातकांनी सर्जनशील वृत्तीचा वापर करणे आवश्यक आहे. व्यवसायात, सेवाभावी किंवा आध्यात्मिक कार्याशी संबंधित व्यवसायात ह्या आठवड्यात तुम्हाला यशकीर्ती संपदा मिळेल. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी शांतता राखणे आवश्यक आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. राजकारणापासून दूर राहा. गॉसिपपासून दूर राहा. आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. परंतु त्याचबरोबर तुमचे खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा आधीपासूनच योग्य नियोजन करा. नाही म्हणायला शिका. वैयक्तिक गरजांना कमी महत्त्व द्या. दानधर्म किंवा परोपकारासाठी या आठवड्यात तुम्ही खर्च करू शकता. गुंतवणुकीसाठी घाई करू नका आणि तज्ज्ञांचा त्याबाबतीत सल्ला जरूर घ्या. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसारच नियोजन करा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणि स्पष्टता ठेवा. कौटुंबिक जीवनामध्ये मीन राशीच्या जातकांना हा आठवडा आनंददायक आणि सौहार्दपूर्ण वातावरण असणारा असा ठरणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. नातेसंबंध त्यामुळे अधिक वृद्धिंगत होतील. भावनिकदृष्ट्या तुमच्या जोडीदाराशी तुम्ही चांगले संबंध या आठवड्यात प्रस्थापित करू शकाल. विशेषतः ज्यांचे नुकतेच विवाह झालेले आहेत ते आपल्या जोडीदाराला उत्तम आदर देतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्या आवडीची व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.
मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात पायाशी संबंधित समस्या जसे की पायाला सूज येणे व ॲलर्जीपासून सावध राहणे आवश्यक आहे। स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या। स्वतःच्या मनाने कुठलेही नवीन औषधी प्रयोग करू नका। मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करणे फायदेशीर ठरेल। पुरेशी झोप घ्या, सकारात्मक विचारसरणी ठेवा आणि मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7, शुभ रंग आहे पिवळा व सी ग्रीन व मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन यथाशक्ती पिवळ्या वस्तूंचे दान करा। हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून आपोआप मिळेल। कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।